सर्वीकडेच उन्हाने दस्तक दिलेली आहे आणि दुपारच्या झोपेनंतर किंवा बाहेरून आल्यानंतर प्रत्येकाला रिफ्रेश व्हायचं असतं। त्यावेळेस सगळ्यांनाच चहा कॉफी हा उत्तम पर्याय वाटतो, पण तुम्ही हॉट कॉफीऐवजी कोल्ड कॉफी घेऊन फ्रेश होऊ शकतात। तुम्हाला मी आज 3 प्रकारच्या कोल्ड कॉफी बनवून दाखवणार आहे। चला तर मग बघूया। अतिशय सोपी झटपट बनणारी शिवाय अगदी कमी साहित्यांमध्ये जे तुमच्या सर्वांच्या घरामध्ये अवेलेबल असणारच आहे। त्यासाठी आपल्याला 1 लिटर कच्चं दूध लागणार आहे। ते दूध थोडं पण तापवलेलं नाही आहे, पॅकेटचं दूध डायरेक्टली मी फोडलेलं आहे जगमध्ये। त्यानंतर 2 चमचे मी कॉफी पावडर घेतलेली आहे। आता 2.5 चमचे मी कोको पावडर घेणार आहे। हे 1 लिटर कोल्ड कॉफीचं प्रमाण आहे। 2.5 चमचे आता पावडर घेतलेली आहे। त्यानंतर मी साखर दळून घेतलेली आहे पिठी साखरमध्ये, कारण आपण जेव्हा ग्राइंड करू तेव्हा ती साखर लवकर विरघळेल, त्यासाठी पिठी साखर घेतलेली आहे। पिठी साखर मोठे चमचे घेतलेले आहे 3। दुधामध्ये हे सर्व ॲड करून आता हँड मिक्सीने आपल्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जग मी यासाठी यूज केलेला आहे कारण आपण हँड मिक्सीने जेव्हा मिक्स करू तेव्हा आपलं दूध किंवा कॉफी भांड्याच्या बाहेर उडायला नको किंवा आपला जो प्लॅटफॉर्म आहे तो खराब व्हायला नको, त्यामुळे मी खोल भांडं यूज केलेलं आहे। तर ही टिप देखील तुम्ही नक्की लक्षात ठेवा जर हँड मिक्सीने जर तुम्ही कोल्ड कॉफी बनवत असाल तर। आता छान मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या कॉफीला फोमी असं स्ट्रक्चर येणार आहे, बघू शकतात तुम्ही। 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला छान कोल्ड कॉफी हँड मिक्सीने मिक्स करून घ्यायची आहे। कॉफी पावडर मला कमी वाटत होती, त्याच्यामुळे मी अर्धा चमचा पूर्ण कॉफी पावडर ॲड करून घेतले आणि सर्व व्यवस्थित आता मिक्स करून घेऊ। तर आपल्या कॉफीला मस्तपैकी आता फोमी असं स्ट्रक्चर आलेलं आहे। तर आपण आता कॉफी सर्व करायला घेऊया। कॉफी सर्व करायच्या पहिले मी तुम्हाला कॉफीची कन्सिस्टन्सी दाखवते आहे। आपण कच्चं दूध वापरल्यामुळे कॉफी एकदम घट्ट क्रीमी शिवाय तिला फेस आलेला आहे। तर या प्रकारे आपलं स्ट्रक्चर येणार आहे कच्चं दूध वापरल्यामुळे। मला 1-2 जणांच्या कमेंट आल्या होत्या की ताई आपण शेक करताना किंवा कॉफी बनवताना आपण जर तापवलेलं दूध नॉर्मल टेम्परेचरला जर असेल तर ते आपण यूज करू शकतो का, किंवा फ्रीजमध्ये ठेवलेलं दूध आपण यूज करू शकतो का। तुम्ही यूज करू शकतात, पण कच्च्या दुधान यूज केल्यानंतर जी कन्सिस्टन्सी येते किंवा जे स्ट्रक्चर येतं ते तापवलेल्या दुधाचं येणार नाही आहे। त्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल की कच्चं दूध यूज करा, ज्याने तुमची कॉफी किंवा शेक बिलकुल कॅफेसारखा बनेल। आता आपण दुसरी कॉफी बनवूया। त्याच्यासाठी आपल्याला शेकर लागणार आहे। हे शेकर जे जिम करणाऱ्यांकडे शेकर असतं अगदी त्या प्रकारचं शेकर आहे। तर यात वरती जाळी असते आणि मध्ये स्प्रिंग असते। तर आता आपल्याला जाळी आणि स्प्रिंग काढून घ्यायचं आहे। आता बॉटलमध्ये आपण कॉफी बनवूया। त्याच्यासाठी मी कॉफी पावडर अर्धा चमचा घातलेली आहे। 1 ग्लास कोल्ड कॉफीचं प्रमाण आहे हे, आणि मोठा चमचा 1 मी बोर्नविटा घातलेला आहे। तुमच्याकडे जर बोर्नविटा किंवा कोको पावडर असेल तर तुम्ही दोघांपैकी 1 कोणती पण घालू शकता। त्यानंतर साखर घातलेली आहे आणि कच्चं दूध वापरायचं आहे आता आपल्याला इथे। त्यानंतर तुम्ही आईस क्यूब देखील इथे ॲड करायचे आहे। हे सर्व घातल्यानंतर आपल्याला स्प्रिंग घालायची आहे। शिवाय बॉटलच्या वरती आता आपल्याला जाळी लावायची आहे आणि झाकण पॅक करून आपल्याला मस्त शेक करून घ्यायचं आहे। जेवढं जास्त शेक करता येईल तेवढं जास्त शेक करायचं आहे, म्हणजे कॉफीच्या वरती छान फेस येणार आहे। 10 मिनिटासाठी मी आता मस्त शेक करून घेणार आहे। जेवढं जास्त शेक करता येईल तेवढं जास्त करायचं आहे। तर इथे मी कमीत कमी 10 मिनिटं शेक करते आहे। तर आता आपण 10 मिनिटानंतर शेकर उघडूया आणि बघूया। तर मस्त असा फेस आलेला आहे आणि छान कन्सिस्टन्सी आलेली आहे आपल्या कॉफीला। तर ते आपण सर्व करूया। शेकरची आता जाळी आणि स्प्रिंग काढून मी कॉफी सर्व करते आहे। तर बघू शकता छान त्याला क्रीमी आणि असं फेस आलेला आहे वरती। तर याला आता आपण थोडं डेकोरेटिव्ह करूया। तर त्यासाठी मी आता इथे कॉफी पावडरचा यूज करणार आहे डेकोरेटिव्ह करण्यासाठी, आणि चहाची गाळणी वापरणार आहे। डेकोरेटिव्ह केल्यानंतर वाटते ना अगदी कॅफेसारखीच कोल्ड कॉफी बनलेली आहे घरच्या घरी, ती पण अगदी झटपट।
तर आता आपण तिसरी कॉफी बनवूया. ती पण अगदी सोपी आहे आणि अगदी झटपट बनणारी आहे. सर्वात पहिले आता आपण ग्लास डेकोरेटिव्ह करूया. त्याच्यासाठी चॉकलेट सिरप मी ग्लासच्या साईडने टाकून घेतलेला आहे आणि तो ग्लास आता मी सेट करायला ठेवला आहे फ्रीजमध्ये. त्यानंतर आता आपण जर तुमच्याकडे मशीन पण नसेल आणि हँड मिक्सी वगैरे काहीच नसेल तर त्यावेळेस तुम्ही मिक्सरमध्ये कॉफी बनवू शकतात. त्यासाठी इथे मी कॉफी पावडर घेतली आहे, कोको पावडर घेतली आहे आणि चॉकलेट घेतलेलं आहे, डार्क चॉकलेट, आणि अजून साखर घेतलेली आहे. डार्क चॉकलेट हे ऑप्शनल आहे, असेल तर घाला, नाही तर नाही घातलं तरी चालेल. त्यानंतर कच्चं दूध घालायचं आहे. तुम्ही याचं प्रमाण थोडं कमी जास्त देखील करू शकता. इथे मी 1 ग्लास कोल्ड कॉफीसाठी हे प्रमाण घेतलेलं आहे. त्यानंतर आता मिक्सरचं झाकण लावून 5-1 मिनटासाठी छान फिरवून घ्यायचं आहे मिक्सर ग्राइंडरला. फिरवल्यानंतर तोपर्यंत छान कॉफीला फेस येत नाही तोपर्यंत फिरवायचे आहे. तर आता बघू शकता मस्त आपली कॉफी आता रेडी आहे. कॉफीला मस्तपैकी वरती फेस पण आलेला आहे, बघू शकतात तुम्ही. म्हणजे आपली कॉफी आता परफेक्ट रेडी आहे. त्यानंतर थोडं डेकोरेटिव्ह करण्यासाठी मी याच्यात चॉकलेट किसून घालते आहे. 3 प्रकारच्या आपण कॉफी बघितल्या, तिघांची टेस्ट देखील सेम लागते. तर तुम्हाला कोणती कॉफी आवडली ते मला नक्की कळवा. बाय बाय.